नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 7वी विषय भूगोल यामधील पाठ क्रमांक 10 मानवी वस्ती या पाठाचा स्वाध्याय बघणार आहोत। बघूया पहिला प्रश्न। प्रश्न क्रमांक 1 थोडक्यात उत्तरे लिहा। त्यातलं पहिलं, मानवी वस्तीचे विविध प्रकार स्पष्ट करा। या प्रश्नाचे उत्तर आहे या प्रकारे। पहिला पॉइंट आहे, विकास प्रक्रियेनुसार मानवी वस्त्यांचे वाडी, ग्रामीण वस्ती, नागरी वस्ती, शहरी वस्ती असे प्रकार पडतात। दुसरं, वितरणानुसार मानवी वस्त्यांचे विखुरलेली वस्ती, केंद्रित वस्ती व रेखाकृती वस्ती असे प्रकार पडतात। पुढचा प्रश्न बघणार आहोत। प्रश्न क्रमांक 2 केंद्रित व विखुरलेल्या वस्त्यांमधील फरक लिहा। बघा, या प्रकारे आपण हा फरक लिहू शकतो। केंद्रीय वस्तींमधील घरे एकमेकांच्या जवळ असतात, तर विखुरलेल्या वस्तींमधील घरे एकमेकांपासून दूर असतात। दुसरं, केंद्रित वस्त्यांमध्ये पुरेशा सोयीसुविधा उपलब्ध असतात, तर विखुरलेल्या वस्त्यांमध्ये पुरेशा सोयीसुविधा उपलब्ध नसतात। तिसरा पॉइंट बघणार आहोत, केंद्रित वस्त्यांमध्ये लोकसंख्या तुलनेने जास्त असते, तर विखुरलेल्या वस्त्यांमध्ये लोकसंख्या तुलनेने मर्यादित असते। पुढचा प्रश्न बघणार आहोत। क्रमांक 3 मानवी वस्तीच्या स्थानावर परिणाम करणाऱ्या प्राकृतिक घटकांचे स्पष्टीकरण करा। पहिला पॉइंट आहे, मानवी वस्तीच्या स्थानावर भूरचना, जमीन, मृदा, हवामान, शुष्क भूमी, पाणी पुरवठा, नदी किनारा यांसारखे प्राकृतिक घटक परिणाम करतात। दुसरा पॉइंट आहे, पाण्याची उपलब्धता, सुसह्य हवामान, सुपीक जमीन इत्यादी अनुकूल प्राकृतिक परिस्थिती असलेल्या ठिकाणी मानवी वस्त्या विकसित होतात। उदाहरणार्थ, राजस्थान सारख्या वाळवंटी प्रदेशात पाणवठ्याच्या क्षेत्रात लोकवस्ती केंद्रित झाल्याचे आढळते। प्रश्न क्रमांक 4 मानवी वस्तीचा आरंभ कसा असेल याविषयी माहिती लिहा। पहिला पॉइंट, सुरुवातीच्या काळात प्रदेशात उपलब्ध असणाऱ्या साधन संपत्तीवरून लोकांचे व्यवसाय ठरत गेले असतील व त्यावरून विशिष्ट काम करणाऱ्या समूहांच्या स्वतंत्र वस्त्या निर्माण होत गेल्या असतील। पुढचा पॉइंट आहे, उदाहरणार्थ समुद्र किनाऱ्यावरील मासेमारी व्यवसाय करणाऱ्या कोळी लोकांचा कोळीवाडा, वनोत्पादने गोळा करणाऱ्या आदिवासी लोकांचे आदिवासी पाडे, शेतकऱ्यांच्या वाड्या व वस्त्या इत्यादी अशा प्रकारे मानवी वस्तीचा आरंभ झाला असेल। पुढचा प्रश्न बघणार आहोत। प्रश्न क्रमांक 5 वाडी व ग्रामीण वस्ती या दोन मानवी वस्तींमधील फरक स्पष्ट करा। बघा, या प्रकारे पहिला पॉइंट आहे, वाडी या मानवी वस्तींमध्ये लोकसंख्या मर्यादित असते, तर ग्रामीण वस्तींमध्ये लोकसंख्या तुलनेने अधिक असते। दुसरा पॉइंट आहे, वाडीमध्ये सर्वसाधारणपणे एकाच प्रकारचा व्यवसाय करणारे लोक एकत्र राहतात, तर वस्तींमध्ये विविध व्यवसाय करणारे लोक एकत्र राहतात। तिसरा पॉइंट आहे, वाडी ही तुलनेने विखुरलेल्या स्वरूपाची असते, तर ग्रामीण वस्ती ही तुलनेने केंद्रित स्वरूपाची असते। पुढचा प्रश्न बघणार आहोत। प्रश्न क्रमांक 2 पुढील विधानांवरून मानवी वस्त्यांचे प्रकार ओळखून लिहा। पहिलं, शेतात राहिल्यामुळे त्यांच्या वेळेची व पैशांची बचत होते, ही विखुरलेली वस्ती आहे। दुसरं, वस्तीत सामाजिक जीवन चांगले असते, ही केंद्रित वस्ती आहे। पुढचं बघणार आहोत। रस्त्यांच्या दोन्ही बाजूस दुकाने असतात, ही रेखाकृती किंवा रेषाकृती वस्ती असते। चौथं, ही वस्ती समुद्र किनाऱ्यावर किंवा डोंगराच्या पायथ्याशी आढळते।
ही रेषाकृती किंवा रेखाकृती वस्ती असते. पुढचा प्रश्न बघणार आहोत. प्रश्न क्रमांक 3. आराखड्याचे निरीक्षण करून खालील माहितीच्या आधारे वस्त्यांचे प्रकार सांगा. बघा आता या ठिकाणी A, B, C आणि D या ठिकाणी 4 पॉईंट्स दिलेले आहे आणि या ठिकाणी आपल्याला या आराखड्याचे व्यवस्थित निरीक्षण करून खालील माहितीच्या आधारे वस्त्यांचे प्रकार सांगायचे आहेत. बघा अ दिला आहे. ए वस्तीमध्ये 5 ते 6 घरे असून गावात इतर सुविधा नाहीत. ही विखुरलेली वस्ती आहे. आ प्रश्न दिला आहे. बी वस्तीमध्ये माध्यमिक शाळा, मोठी बाजारपेठ व लहान चित्रपटगृह आहे. ही नागरी वस्ती किंवा केंद्रित वस्ती आहे. पुढचं बघणार आहोत. सी वस्तीमध्ये घरे, शेती, अनेक दुकाने व छोटे उद्योगधंदे आहेत. ही ग्रामीण वस्ती किंवा रेखाकृती किंवा रेषाकृती वस्ती आहे. पुढचं डी वस्ती हे नैसर्गिक बंदर आहे, तसेच तेथे अनेक उद्योगधंदे वसलेले आहेत. ही केंद्रित वस्ती आहे. पुढचं बघणार आहोत. सी ही रेखाकृती वस्ती आहे. ती तिथे विकसित होण्याची 2 कारणे सांगा. याचे उत्तर आहे या प्रकारे. सी हे ठिकाण पर्वतीय प्रदेशाच्या पायथ्याशी म्हणजेच कमी उंचीवर आहे आणि दुसरा पॉईंट सी या ठिकाणालगत मुख्य रस्ता आहे. अशा प्रकारे आज आपण पाठ क्रमांक 10 मानवी वस्ती या पाठाचा संपूर्ण स्वाध्याय पाहिला. आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कॉमेंट करून कळवा आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका विद्यार्थी मित्रांनो. धन्यवाद.